कार्तिक मास महात्म्य अध्याय 35. कार्तिक स्वामी म्हणतात, हे शंकरा, दिवाळीचे महात्म्य विस्तारे करून सांगा. दिवाळी कशाकरिता करावी व तिची देवता कोण आहे ते सांगा. दिवाळीमध्ये काय दान द्यावे, काय देऊ नये, कोणत्या प्रकारचा आनंद करावा व कोणते खेळ खेळायला योग्य आहेत. सूत म्हणाले, कामशत्रू शंकर याप्रमाणे स्कंदाचे भाषण ऐकून हर्ष पावून बरे म्हणून बोलू लागले. शिव म्हणाले, अश्विन कार्तिक वद्य त्रयोदशीला दरवाजाबाहेर यमदीप लावावा, म्हणजे अपमृत्यू नाहीसा होतो. दीपमंत्र या त्रयोदशीच्या दीपदानापासून पाशहस्त, मृत्यू, काल व शामा यासह यम संतुष्ट होवो असे म्हणावे. कार्तिक वद्य चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाच्या वेळी अवश्य स्नान करावे, म्हणजे नरकाची भीती राहत नाही. पर्व म्हणजे अमावस्यासह चतुर्दशीला पहाटेस अवश्य आळस टाकून स्नान करावे. दिवाळीच्या नरक चतुर्दशीला तेलामध्ये लक्ष्मी व जलामध्ये गंगा असते. या दिवशी जो प्रातःस्नान करतो तो यमलोक पाहणार नाही. स्नान करताना मध्ये आघाडा, कडू भोपळा, टाकळा, कडू शेंदणीचे फळही नरकाचे क्षयाकरिता अंगावरून ओवाळून टाकावी. अंगावरून फिरवताना पांढऱ्या माचीचे ढेकळासह काटे व पानासह आघाडा अंगावरून ओवाळीत असता आमचे पाप नाहीसे कर असे म्हणावे. स्नान करताना आघाडा व टाकळाही मस्तकावरून फिरवावे. नंतर यमधर्माचे नावांनी तर्पण करावे. यमम, धर्मराजम, मृत्युम, अतंकम, वैवस्वतम, कालम, सर्वभूतक्षयकरम, औदुंबरम, दघ्नम, नीलम, परमेष्ठिनम, रुकोदरम, चित्रम, चित्रगुप्तम या नावांनी प्रत्येक नावापुढे तर्पयामी असे म्हणून तर्पण करावे. देवतांची पूजा करून नरकाला दीप द्यावा. नंतर संध्याकाळी पुष्कळ सुंदर दिवे लावावे. विशेषाने ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्या देवालयात, तळघरात, चव्हाट्यावर, सभेत, नदीकाठाला पुष्कळ दिवे लावावे. बागेत, गावकुसवावर, विहिरीत, सज्जावर, दरवाजापुढे, पांगेत, हत्तीखान्यात दिवे लावावे. याचप्रमाणे अमावस्येला पहाटे दिवे लावावे. स्नान करून देव पितर यांची भक्तीने पूजा करून त्यांना नमस्कार करावा. त्याचप्रमाणे अमावस्येला पहाटे दिवे लावावे. स्नान करून देव पितर यांची भक्तीने पूजा करून त्यांना नमस्कार करावा. पारवण श्राद्ध करून दूध, दही, तूप व नाना प्रकारचे अन्नांनी ब्राह्मणांना भोजन घालावे. त्यांची प्रार्थना करावी. नंतर राजाने दुपारून गावातील लोकांचा आदर सत्कार करून गोष्टी व गोड भाषण बोलून संतोष करावा. या योगाने पितर 1 वर्ष तृप्त राहतात. विष्णू जागृत होण्यापूर्वी स्त्रियांनी लक्ष्मीला जागृत करावी. लक्ष्मीला जागृत करून तिच्या जागृतीच्या वेळी जी स्त्री अथवा पुरुष भोजन करतात त्या मनुष्यांच्या घरी लक्ष्मी 1 वर्ष स्थिर राहते. विष्णूपासून भय पावलेले दैत्य ब्राह्मणांपासून अभय पावले. भगवान क्षीरसमुद्रात निजलेले पाहून लक्ष्मी कमलामध्ये निजली. हे लक्ष्मी, तू ज्योती, श्री रवी, चंद्र, वीज, सुवर्ण, तारका यांचे तेज आहेस. सर्व तेजस्वी पदार्थांचे तेजात व दीपांचे तेजात राहणारे हे लक्ष्मी, तुला नमस्कार असो. जी लक्ष्मी कार्तिक मासी पुण्य दिवसात दिवाळीत पृथ्वीवर व गायीच्या गोठ्यात असते ती लक्ष्मी मला वर देणारी होवो. शंकर व पार्वती हे द्यूत खेळण्यास बसले असता पार्वतीने प्रार्थना केल्यावरून लक्ष्मी गायीच्या रूपाने तेथे राहिली. पार्वतीने द्यूतात शंकराला जिंकून नग्न करून सोडला, म्हणून शंकर दुःखी व पार्वती सुखात राहिली. करिता खेळात प्रथम ज्याला जय येतो तो वर्षभर सुखी असतो. याप्रमाणे खेळत असता मध्यरात्र झाल्यावर लोक झोपेत असताना स्त्रियांनी तुताऱ्या, डमरू वगैरे वाद्ये वाजवून मोठ्या आनंदाने आपल्या घरच्या अंगणातून अलक्ष्मी घालवून द्यावी. प्रतिपदेला सूर्योदयानंतर द्यूत खेळावे. खेळात पराजय झाला तर अपयश येते. सकाळी गोवर्धनाची पूजा करावी व रात्रीही द्यूत खेळावे. गायी वस्त्रे अलंकार घालून सुशोभित कराव्यात. त्यांचे दूध काढू नये. बैलावर ओझे घालू नये. गोवर्धनाची प्रार्थना करावी. हे गोवर्धना, तू पृथ्वीला आधार असून गोकुळाचे रक्षण करणारा आहेस. कृष्णाने तुला हाताने उचलून धरले असा तू आम्हाला कोटी गायी देणारा हो. इंद्रादी लोकपालकांची जी लक्ष्मी गायीच्या रूपाने राहून यज्ञाकरिता तूप देते ती माझे पाप नाहीसे करो. माझे पुढे व मागे गायी असोत. हृदयात गाय वास करोत. असा मी गायीमध्ये वास करेन. याप्रमाणे गोवर्धनाची पूजा करावी. देवांना, सत्वपुरुषांना व इतरांना भक्तीने संतुष्ट करावे. इतरांना अन्नाने व पंडितांना उत्तम भाषणाने, घरातील स्त्रियादिकांना वस्त्रे, विडे, फुले, धूप, कापूर, केशर, उत्तम प्रकारचे भक्ष्यादी पदार्थ यांनी संतुष्ट करावे. शेतीवाल्यांना बैल वगैरे देऊन राजाला व अधिकारी लोकाला धन द्यावे. राजाने कंठ्या, कडी वगैरे आपल्या नावाचा छाप मारलेली देऊन पदाती जनांचा व सज्जनांचा संतोष करावा. याप्रमाणे सर्वांस संतुष्ट करून राजांनी मंचकावर बसून मल्ल, बैल, रेडे यांच्या झुंजी पाहाव्या. मांडलिक, राजे, योद्धे, पायदळ, नट, नाचणारे व स्तुतीपाठक भाट यांच्या भेटी घ्याव्या.
बैलरेड्यांना युद्धानंतर सोडावे, गाई व वासरे यांना मोकळे सोडून द्यावे. नंतर तिसरे प्रहरी दर्भाची व मोळाची मार्गपाली करून पूर्वेच्या वेशीला अगर झाडाला बांधावी. तिच्या खालून हत्ती, घोडे, गाई, बैल, म्हशी, रेडे वगैरे न्यावे. ब्राह्मणांनी होम करून ती मार्गपाली बांधावी. नंतर या मंत्राने नमस्कार करावा. हे मार्गपाली, तू सर्व लोकांना सुख देणारी, अशा तुला नमस्कार असो. हे स्कंदा, मार्गपाली खालून गाई, बैल यांना न्यावे. राजा, राजपुत्र, ब्राह्मण हे पाली उल्लंघून गेले असता त्यांना रोग होणार नाही व ते सुखी होतील. दिवसा याप्रमाणे केल्यानंतर रात्री भूमीवर मंडल काढून त्यावर दैत्यपती जो बळी त्याची पूजा करावी. 5 प्रकारचे रंग घेऊन त्यांनी सर्व अलंकार व विंध्यावली स्त्रीयुक्त बळीचे चित्र काढावे. मधू नावाचा दैत्य जवळ आहे असा बळी हस्त, मुख, किरीट, कुंडले घातलेला 2 हातांचा असा काढावा. तो आपल्या घरामध्ये मोठ्या दिवाणखान्यात काढावा. आपली आई, भाऊ व सर्व आप्तइष्ट या सर्व वर्तमान नाना प्रकारची कमळे, गंध, फुले, दूध, गूळ, खीर, पक्वान्ने यांनी समाधानाने पूजा करावी. मांस, मद्य, लेहचोष्ट पदार्थ, फराळाचे जिन्नस अर्पण करावे. राजाने प्रधान उपाध्याय यासह बसून पुढील मंत्राने पूजा करावी, म्हणजे 1 वर्ष सुखदायक जाते. हे विरोचनाच्या पुत्रा, पुढे इंद्र होणाऱ्या प्रभू बलिराजा, ही मी केलेली पूजा ग्रहण कर. याप्रमाणे पूजाविधी व प्रार्थना करून रात्री जागरण करावे. त्या रात्री गाणे, नाच, कथा वगैरे करून करमणूक करावी. इतर लोकांनी आपल्या घरी शुभ्र तांदूळाचा बळी काढून फुले, फळे इत्यादिकांनी पूजा करावी. बळी करता सर्व मंगलादी करावे. सुज्ञ ऋषी हे जे अक्षय म्हणून सांगतात, त्यामध्ये या कार्तिकात बलिप्रतिपदेला जे थोडंफार दान द्यावे ते अक्षय होऊन विष्णूला प्रतिकारक व शुभ होते. हे भले, जे रात्री तुझी पूजा करणार नाहीत त्यांची सर्व धर्मे पुण्य तुला मिळोत. विष्णूने पुन्हा संतुष्ट होऊन बळीला उपकार दैत्यांना हा आनंदोत्सव दिला. तेव्हापासून हे स्कंदा, ही कौमुदी म्हणजे दिवाळी नावाचा उत्सव सुरू झाला. ही कौमुदी सर्व उपद्रव नाहीसे करणारी व सर्व विघ्ने घालविणारी आहे. तसेच लोकांचा शोक घालविणारी व इच्छा पूर्ण करणारी, धनपुष्टी, सुख देणारी आहे. कु म्हणजे पृथ्वी व मुद म्हणजे हर्ष या युक्त शब्दाला व्याकरण व शास्त्र जाणणाऱ्यांनी कौमुदी असे म्हटले आहे. या दिवशी पृथ्वीवर नाना प्रकारच्या गोष्टींनी लोक एकमेकात आनंद करतात, आनंदित होतात, संतुष्ट होतात, सुख पावतात, म्हणून ही कौमुदी समजावी. हे षण्मुखा, राजे आपल्या कल्याणाकरता बळीला कुमुद म्हणजे कमळ अर्पण करतात, म्हणून हिला कौमुदी म्हणतात. ही एक बलिप्रतिपदेची रात्र व दिवस प्रत्येक वर्षी कार्तिकात बलिराजाला या पृथ्वीवर आरशाप्रमाणे दिले आहे. जो राजा याप्रमाणे दिवाळी करतो त्याच्या राज्यात व्याधीचे भय कोठून राहील. त्याचे राज्यात सुभिक्ष, क्षेम, आरोग्य, उत्तम संपत्तीही राहतात. सर्वजण निरोगी व उपद्रवरहित होतात. अशा दिवाळीचा उत्सव केल्याने त्या राज्यात सुख होते. या कौमुदीला बळीप्रतिपदेला जो जशा भावाने राहील तशा भावाने तो वर्षभर हर्षात किंवा दुःखात राहील. त्या दिवशी रडला तर वर्षभर रडेल, आनंदात राहिला तर वर्षभर आनंदी राहील, सुखाचा उपभोग घेतला तर वर्षभर सुख उपभोग मिळेल, स्वस्थ असेल तर स्वस्थ राहील. म्हणून सर्वांनी आनंदाने दिवाळी करावी. कार्तिकातही दिवाळी पाडवा वैष्णवांची व दैत्यांची ही एक तिथी आहे. जे लोक सर्व जणांना आनंद देणारा दीपोत्सव करून मोठ्या आनंदाने बळीची पूजा करतात त्यांच्या कुळाला ते वर्ष मोठ्या आनंदाचे व सुखोपभोगाचे जाते. हे स्कंदा, पर्जन्यकाळी 4 महिन्यातील 4 द्वितीया तिथी सुखकारक आहेत. पहिली श्रावण महिन्यातील द्वितीया, दुसरी भाद्रपद महिन्यातील, तिसरी अश्विनातील, चौथी कार्तिकातील. श्रावण मासातील द्वितीया कलुषा, भाद्रपदातील अमला नावाची, अश्विनातील प्रेतसंचारा नावाची व कार्तिकातील यामक्या नावाची द्वितीया होय. स्कंद म्हणतात, शंकरा, कलुषा, अमला, प्रेतसंचारा, यामक्या अशी या द्वितीयांना नावे का प्राप्त झाली ते सांगा. सूत म्हणाले, याप्रमाणे स्कंदाचे भाषण ऐकून भगवान शंकर हसून बोलले. शंकर म्हणाले, पूर्वी इंद्र वृत्तासुराचा वध करून राज्यावर बसला. त्याला ब्रह्महत्या लागली. तिचे शमनार्थ अश्वमेध केला. तेव्हा इंद्राने क्रोधाने त्या ब्रह्महत्येचे वज्राने 6 भाग करून पृथ्वीवर टाकले. ते 6 विभाग वृक्षावर, जलावर, भूमीवर, भ्रंग्यावर, अग्नीवर पडले. श्रावणातील द्वितीयाला स्त्री, वृक्ष, नदी, भूमी, अग्नी, भृणग्य ही अशुद्ध झाली म्हणून या द्वितीयाला कलुष द्वितीया म्हणतात. पूर्वी मधुकैटप दैत्यांच्या रक्ताने पृथ्वी 8 अंगुळे भरल्यामुळे अपवित्र झाली. स्त्रियांचे रज हा मल आहे. नद्या पर्जन्यकाळी मलिन होतात. अग्नीचा वरचा धूर मल आहे. वृक्षाचा डिंक मल आहे. भ्रणहत्या करणाऱ्यांची संगती हा मल आहे. या श्रावण द्वितीयेला ही मलिन झाली म्हणून हिला कलुषा म्हणतात. देव, ऋषी, पितर यांची व धर्माची निंदा करणारे नास्तिक, षट यांच्या वाणीच्या मलापासून भाद्रपद द्वितीयेला ती निर्मल झाली.
अन्नध्यायाच्या दिवशी जे पठण करतात दुसऱ्याला पठवितात असे सांख्यशास्त्री, तर्कशास्त्री व वैदिक यांच्या शब्दापशब्दांच्या मलापासून ती भाद्रपद द्वितीयेला निर्मल झाली. तसेच भाद्रपद मासी कृष्ण जन्म झाल्यामुळे सर्व त्रैलोक्य पवित्र झाले म्हणून या भाद्रपदातील द्वितीयेला निर्मला म्हणतात. अश्विन मासी द्वितीयेला अग्निश्वात, बहिर्षद, आजप्य, सोमप व पितर प्रेतरूपाने या द्वितीयेला संचार करतात म्हणून प्रेतसंचारा म्हणतात. या तिथीला पुत्र, नातू, कन्येचे पुत्र हे स्वधा मंत्रांनी त्या पितरांची पूजा करतात. श्राद्ध, दान, यज्ञ करून तृप्त करतात म्हणून ही प्रेतसंचारा होय. महालयामध्ये पृथ्वीवर प्रेतांचा संचार असतो म्हणून अश्विनातील द्वितीयेला प्रेतसंचारा म्हणतात. कार्तिकातील द्वितीयेच्या दिवशी यमाची पूजा करतात म्हणून तिला याम्यक्या म्हणतात असे मी खरे सांगतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला 2 प्रहराच्या आत यमाची पूजा करावी. त्या दिवशी यमुनेमध्ये स्नान केले असता मनुष्य यमलोक पाहणार नाही. पूर्वी यमुनेने कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमाला आपले घरी बोलवून त्याची पूजा करून भोजन आप्त घातले. नरकातील सर्व पापी प्राणी मुक्त करून सर्वांना भोजन देऊन तृप्त केले. ते पापापासून व सर्व बंधनापासून मुक्त होऊन आपले मर्जीप्रमाणे जेवून संतुष्ट होऊन मोकळेपणे राहिले. त्यांचा यमाच्या राज्यात त्या दिवशी सुखावह असा मोठा उत्सव झाला म्हणून ही यमद्वितीया नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झाली. या द्वितीयेला आपल्या घरात जेवू नये. प्रेमाने बहिणीच्या हातचे जेवावे म्हणजे हे पुष्टीवर्धक होते. त्या दिवशी बहिणींना अलंकार, वस्त्रे वगैरे देऊन त्यांची सत्कारपूर्वक पूजा करावी. आपल्या सख्या बहिणीच्या हातचे भोजन करावे. इतर सर्व बहिणींच्या हातचेही जेवावे म्हणजे त्यापासून बलवृद्धी होते. कार्तिक शुद्ध द्वितीयेला पूजित व तृप्त असून रेड्यावर बसलेला, दंड मुद्गल घेतलेला, ज्याचे बरोबर आनंदित दूत आहेत अशा प्रकारच्या यमा तुला नमस्कार असो. ज्यांनी आपल्या सुवासिनी भगिनीला वस्त्र अलंकार देऊन संतुष्ट केले त्यांना वर्षभर कलह व शत्रू यांचे पासून भय नाही. ही यमद्वितीयेची श्रेष्ठ यश व आयुष्य देणारी, धर्म काम अर्थ साधणारी अशी गुप्त सुंदर कथा कार्तिकेया तुला मी सांगितली. या द्वितीया तिथीला यमुनेने यमराज देवाला प्रमाणे भोजन दिले. त्या यमद्वितीयेला दरवर्षी आपल्या बहिणीच्या घरी जो भोजन करील त्याला सर्व प्रकारचे शुभ संपत्ती व द्रव्य होतात. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्ये पंचत्रिशो अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.